वेलकम बैक टू माय चॅनल सानू अँड जयश्री लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज ब्लॉग व्हिडिओ आहे। आज आम्ही चाललो आहे छोटा पंढरपूर धापेवाडा मध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे। आणि मी माझी बाई सानू हिने टिक्का लावत आहे। धापेवाड्याचं प्रसिद्ध आहे हे मंदिर विठ्ठल रुक्माईचं। इथे दरवर्षी अकाळीला मोठी यात्रा भरते। तर भाविकांची इथं खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि दिंडी वगैरे निघतात इथे। अकाळीला खूप जल्लोष असते इथे। आणि थोड्या दूरच एक मंदिर आहे कोलवा स्वामीचं। तिथे माझा मोठा भाऊ आणि त्यांची मुलगी मेघू दर्शन करताना दिसेल तुम्हाला। तिथून दर्शन झालं आमचं छोटं पंढरपूर। नंतर आम्ही निघालो आदासाला। धापेवाडापासून 8-9 किलोमीटर येतो आदासा। तिथे गणेशजीचं मंदिर आहे आणि तिथे खूप प्रसिद्ध मंदिर आहे आदासाला। नंतर आम्ही निघालो दर्शनाला। तिथे माझ्या वहिनीनं सानूला घेतलं होतं। नंतर आम्ही दर्शनाला निघालो। तिथे गर्दी नसल्यामुळे छान दर्शन होतं। दर्शन झाल्यावर आम्ही निघालो। छान असं दर्शन झालं आमचं। त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी बसलो। ते ह्या दोघांची मस्ती सुरू होती, मेघू आणि सानूची। आणि तिथे भजन सुरू होतं। त्याच्यानंतर रेल्वे गाडी होती तिथे, ट्रेन। मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो दोघींना घेऊन, सानू आणि मेघू। ट्रेनमध्ये बसल्यावर या दोघी खूप मस्ती करत होत्या। ट्रेनमधून बसून झाल्यानंतर आम्ही तिथे गार्डनमध्ये गेलो।
तिथे गार्डनमध्ये छोटे छोटे मुलांचे झुले होते, तिथे दोघींना बसवलं. घसरबंडी वगैरे होते तिथे छान. आणि सानू तर खूप मस्ती करत आहे. आणि फिरून आम्हाला संध्याकाळच झाली, तर आम्ही खूप वेळ झाल्यामुळे आम्ही मग आमचं दर्शन झाल्यावर आम्ही घरी जायला निघालो. घरी जायला आम्हाला रात्रच झाली, तर आम्ही नंतर घरी गेल्यावर मग आम्ही सर्वजण ढाब्यावर गेलो. तिथे ढाब्यावर गेल्यानंतर सानू झोपलीच होती, फक्त मेघू जागी होती. मेघू आपल्या काकासोबत मस्ती करत आहे. सानूला खूप थकून गेली होती ती, तर ती झोपून गेली आहे. फक्त मेघू जागी आहे एंटरटेनमेंट करायसाठी. काका आणि मेघूची मस्ती सुरू आहे. तर कसा वाटला हा ब्लॉग तर नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.